Hello friends, in the last lecture we have started our new third topic, that is moment of inertia. And in that topic, in the first lecture we have studied how to take the moment of inertia of standard bodies, that is rectangle, triangle, circle, half circle, quarter circle. These are the different standard shapes of and how to take the moment of inertia of these shapes about its centroid. म्हणजेच काय, त्या सर्व स्टँडर्ड शेपचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा घ्यायचा अबाउट इट्स सेंटर, आपण जो सेंट्रॉइड म्हणतोय ते आपण लास्ट लेक्चरमध्ये सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. पण आपण आजच्या फॉर्म्युलेमध्ये एक दोन थेरम बघायचे, त्याला आपण म्हणतो पॅरल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण आत्तापर्यंत फक्त एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस सोबत स्टँडर्ड त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जर समजा त्याच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसला म्हणजे त्याच्या सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसपासून काही अंतरावरती एक दुसरा ॲक्सिस आपल्याला दिला असेल आणि त्या ॲक्सिस सोबत आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कसा करायचा किंवा त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसला कसा करायचा तो आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट थेरम आहे थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस. The moment of inertia of a plane section about any axis is equal to the plane section about any parallel axis passing through its centroid plus the product of area and square of perpendicular distance between two axes. आता हेच तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. आता सपोज हा एक मी प्लेन घेतलेला आहे, त्याचा एरिया सपोज आपला ए आहे, प्लेन सेक्शन ऑफ एरिया ए. एक्स एक्स हा त्याचा सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, पासिंग थ्रू सेंट्रॉइड अँड दॅट इज एक्स एक्स ॲक्सिस. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो ॲक्सिस ए बी सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्स ॲक्सिसचा आणि ए बीचा अंतर जो आहे, डिस्टन्स बिटवीन दीज टू ॲक्सिस इज एच. And what this definition says is moment of inertia passing through centroid. म्हणजे या सेंट्रॉइड मधून जो काही तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया पास होतोय, जे आपण स्टँडर्ड शेपचे बघितले आहेत, BD³/12 फॉर रेक्टँग्युलर सेक्शन फॉर एक्स ॲक्सिस. जर हा रेक्टँगल असेल तर तो आपण तो घेणार. म्हणजेच काय, पासिंग थ्रू सेंट्रॉइड जो आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे तो प्लस प्रोडक्ट ऑफ एरिया प्लस तुम्हाला ॲड काय करावं लागेल, प्रोडक्ट ऑफ एरिया, याचा जो काही एरिया येईल इन टू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर इथं आय जी म्हणजेच काय, आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, सेंट्रॉइडल ॲक्सिस. जी मीन्स सेंट्रॉइडल ॲक्सिस, द ॲक्सिस विच इज पासिंग फ्रॉम द सेंटर ऑफ बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रॉइडल ॲक्सिस. AB means moment of inertia about axis AB, IAB. Moment of inertia about any axis AB which is parallel to the axis XX. A is the area of section, H is the perpendicular distance. According to theorem, moment of inertia about AB is equal to IG means centroidal axis. जो काही तुमचा स्टँडर्ड फिगर आपण दिलेला आहे त्या स्टँडर्ड फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर. जो काही त्याचा एरिया आहे, रेक्टँगल असेल तर बी इंटू डी घेणार, सर्कल असेल तर π/4 डी स्क्वेअर, स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर. हे आपण त्याचा एरिया इंटू जो काय आपण लास्ट याच्यामध्ये हा डिस्टन्स आहे याचा स्क्वेअर, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट लाईन ए बी. म्हणजे जर तुम्हाला डायरेक्टली सेंट्रॉइडल ॲक्सिसला कॅल्क्युलेट करायला सांगितला तर फक्त स्टँडर्ड तुमचा फॉर्म्युला येईल, कोणता, BD³/12. पण जर तुम्हाला तोच डायग्राम अबाउट लाईन ए बीला कॅल्क्युलेट करायला सांगितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रॉइडल ॲक्सिस प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर करावा लागेल. हा झाला फॉर एक्स ॲक्सिस, पॅरलल टू दी एक्स ॲक्सिस. तसंच आपण पॅरलल टू दी वाय ॲक्सिस बघायचा.
आता आपण मगाशी एक्स ऍक्सिसला बघितला, इथं आहे वाय ऍक्सिस आणि ए बी लाईन आहे, वाय ऍक्सिसला पॅरलल डिस्टन्स आहे एच, आणि आपण वाय ऍक्सिसला रेक्टँगलचा फॉर्म्युला घेतोय सेंट्रॉइडल ऍक्सिसचा dB³/12. म्हणजेच काय, याच्यामध्ये पण तुम्हाला परत तेच सगळे नोटेशन्स येतील. IG मीन्स IYY, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेक्शन अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस अबाउट वाय ऍक्सिस. Moment of inertia IAB is equal to moment of inertia any axis AB parallel to the y-axis. A is the area of section, H is the perpendicular distance. इथं पण तेच येईल, IAB is equal to IG. इथं G जो घ्यायचा आहे तो अबाउट वाय ऍक्सिसचा घ्यायचा आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिसचा वाय ऍक्सिसचा फॉर्म्युला प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर. दोन्ही केसेसमध्ये तुमचा फॉर्म्युला सेम राहील, फक्त चेंज काय, सेंट्रॉइडल जो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो तो एक्स ऍक्सिसचा घ्यायचा आहे की वाय ऍक्सिसचा, तो आपल्याला डायग्रामवरून लक्षात येईल. जर अशा प्रकारचा डायग्राम असेल तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस सेंट्रॉइडल ऍक्सिस घ्यावा लागेल, आणि जर या टाईपचं तुम्हाला डायग्राम असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. हे झालंय पॅरलल ऍक्सिस थेरम, याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, कारण का याच्यामध्ये जो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतोय तो पॅरलल ऍक्सिस सोबत, वाय ऍक्सिसला पॅरलल आणि सिमिलरली एक्स ऍक्सिसला पॅरलल असलेल्या लाईन सोबत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतोय, म्हणून याला मेन्शन केलं आहे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. तर त्याच प्रकारे आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस बघायचा आहे. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस मीन्स याच्यामध्ये बघा, इट स्टेट्स दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट एनी ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द फिगर अँड पासिंग थ्रू द सेंट्रॉइड इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. नॉर्मली एवढंच लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये जर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम असेल तर त्याला आपण सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस आपल्याला फक्त करायचं आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस कोणता असतो आपला, झेड ऍक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड. याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस तुम्हाला विचारला तर नॉर्मली अबाउट एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंट्रॉइड अँड अबाउट वाय ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, ह्या दोघांची फक्त आपल्याला ॲडिशन त्याच्यामध्ये करायची आहे. त्यालाच आपण म्हणतोय थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आणि या आय झेड झेडलाच आपण मेन्शन करतोय पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज ऑल्सो नोन ॲज पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिनोटेड बाय IP is equal to moment of inertia about x axis plus moment of inertia about y axis. म्हणजेच काय, जर तुम्हाला रेक्टँगलचा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक्स ऍक्सिसचा तुम्हाला येईल BD³/12 प्लस वाय ऍक्सिसचा येईल DB³/12. अशा प्रकारे दोन्ही तुम्हाला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या दोन्हींचा ऍड केल्यानंतर तुम्हाला त्याचा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये काय स्टडी केला, फक्त पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम इज नथिंग बट दी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. अजून एकदा सांगतो तुम्हाला, हे 2 व्हिडिओ तुम्ही रिपीट करून बघायचे आहेत आणि सर्वांनी कंपल्सरी फॉर्म्युले पाठच करायचे, तरच तुम्हाला इथून पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लक्षात येतील. कारण सगळे प्रॉब्लेम्स कशावरती डिपेंडेंट आहेत, फॉर्म्युल्यावरती आहेत, जे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे आणि आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय.